हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे लोक? स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचा जो व्हिडिओ गेच महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड तर्फे ही नवी वॅकन्सी आहे, नवी पीडीएफ आहे तुमच्यासोबत. आता ही जी पोस्टिंग असणार आहे याच्यामध्ये असिस्टंट इंजिनियर साठी असणार आहे. बाकीचे व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेले आहे, तुम्ही ते बघू शकता. तर आता इथं ट्रान्समिशन साठी असणार आहे, इथं आपल्याला क्वालिफिकेशन लागणार, डिप्लोमा पाहिजे आपल्याला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, ते इथं अप्लाय करू शकता. ओके, इथं आपल्याला एकूण जागा ज्या निघल्या 132 जागांसाठी इथं वॅकन्सी असणार मित्रांनो. तर तुम्हाला मी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे, कशा पद्धतीने आपल्याला अप्लाय करायचं आहे, त्यानंतर आपली सॅलरी किती असणार आहे, एक्झामिनेशन पॅटर्न, सिलेक्शन प्रोसेस, त्यानंतर आपलं चलन फीज किती असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी देणार आहे. तर तुम्ही या संपूर्ण व्हिडिओ बघून घ्यायचा आहे, मगच अप्लाय करायचं आहे गाईस. आपण चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं. चला सुरू करूया व्हिडिओला. जसं की तुम्ही बघू शकता, मी पीडीएफ फाईल त्यांची ओपन केलेली आहे मित्रांनो. आता इथं तर इथं महाट्रान्सको करून ही वॅकन्सी आलेली आहे. जसं की महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड तर्फे वॅकन्सी असणार आहे. एम्प्लॉयमेंट ऍडव्हर्टाइज नंबर 9 नंबरची असणार आहे. इथेही 8 व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेली आहे. त्याच्यानंतर इंटरनल नोटिफिकेशन आहे, ही जी पोस्ट असणार आहे असिस्टंट इंजिनियरची असणार ट्रान्समिशनसाठी. ओके, इथं त्यांच्या कंपनीबद्दल ओव्हरऑल त्यांनी माहिती वगैरे दिलेली आहे. त्या कंपनीबद्दल तुम्ही वाचू शकता, इथं ग्रोथ वगैरे काय काय नाही. त्यानंतर इथं पोस्ट ऑफ वॅकन्सी आणि रिझोल्युशन बद्दल तुम्ही वाचू शकता, इथं पण दिलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे जी वॅकन्सी असणार आहे असिस्टंट इंजिनियरसाठी ट्रान्समिशनसाठी, इथं आपल्याला टोटल वॅकन्सी जी असणार आहे इथं आपण कॅटेगरी वाईज आपण इथं चेक करणार आहे. मी तुम्हाला टोटल वॅकन्सी सांगणार आहे, तुम्ही कॅटेगरी चेक करायचं मित्रांनो. ओके, तर सगळ्यात आधी तुम्ही बघू शकता, कोटा फॉर सिलेक्शन फॉर ऑलवेस्ट डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी 66 पदांची भरती असणार आहे. त्यानंतर इंजिनियर सिलेक्शन डिग्री फॉर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीज मध्ये असतील 66 पदांची भरती आहे. असे कॅटेगरी त्यांनी वॅकन्सी दिलेली आहे. ओके, 132 पदांसाठी इथं वॅकन्सी असणार आहे, त्यांनी इथं इन्फॉर्मेशन वगैरे पण दिलेली आहे, तुम्ही इथं वाचू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला सॅलरी बद्दल सांगायला गेलं तर आपली पे स्किल जी असणार आहे इथं सिलेक्टेड कॅन्डिडेट सिलेक्ट होणार आहे त्यांच्यासाठी 49,210 पासून आपल्याला 1,19,315 पर्यंत सॅलरी मिळू शकते. आणि तुम्हाला अदर काही अदर बेनिफिट्स पण त्यांच्या कंपनीकडून असणार आहे. ओके, ते रेग्युलेशनवर. ओके, आता क्वालिफिकेशन बद्दल सांगायला गेलं तुम्हाला, आता त्याबद्दल तुम्हाला सांगून देतो. आता कॅन्डिडेटचं एक्सपिरियन्स आणि क्वालिफिकेशन काय असणार इथं. तर इलेजिबिलिटी इम्प्लॉय आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स बद्दल आपण बोलून घेऊया इथं आता. तर एक नंबरला जे डिप्लोमा होल्डर ज्युनियर इंजिनियर डेप्युटी चीफ टेक्निशियन साठी असणार आहे ट्रान्स सिस्टम साठी. इथं त्यांना मिनिमम डिप्लोमा इलेक्ट्रिकल आणि इंजिनिअरिंग झालं पाहिजे त्यांचं, आणि त्यांना 5 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांना पाहिजे क्वालिफिकेशन नंतर. ओके, 2 नंबरला जे असणार आहे डिपार्टमेंट फॉर एम्प्लॉयमेंट पोस्टिंग फॉर डिग्री इलेक्ट्रिकल फॉर इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीज. तर त्यांच्यासाठी जे असणार आहे इथं कमीत कमी डिप्लोमा बॅचलर डिग्री पाहिजे आणि इलेक्ट्रिकमध्ये इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीज मध्ये, तेव्हा अप्लाय करू शकता. इथं नो पोस्ट फॉर क्वालिफिकेशन असणार आहे. इथं पण तुम्हाला मिनिमम आपल्याला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्याला पाहिजे. इथं एम्प्लॉयमेंटचा काही क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स इज रिक्वायर्ड. हाऊवर एम्प्लॉय हॅज सॉल्व विथ मिनिमम 5 इयर फॉर द इन द बेसिस कंपनी रेग्युलर बेसिस. ओके, 5 वर्षासाठी तुम्हाला तर रेग्युलर बेसिस साठी असणार आहे. त्यांच्याबद्दल पण इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे, पण ते वाचू शकता. इथं जे असणार आहे आपल्याला एज लिमिट जे असणार आहे आपल्याला 57 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता इथं. ओके, त्यानंतर रिझर्वेशन म्हणजे कॅटेगरीमध्ये जे काही येत असतात त्यांना 5 वर्षाची सूट असणारच आहे. ते तुम्हाला माहिती आहे, डोनेशन नॅशनॅलिटी कॅटेगरी जेवढी सूट असते एसटी कॅटेगरी झाले त्यांना सर्टिफिकेशन द्यावं लागणार. कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, डोमेशियल सर्टिफिकेटची हे आपल्याला लागणार आहे मित्रांनो. ओके, त्यानुसारच तुम्हाला सूट मिळणार आहे, जे तुम्हाला गव्हर्नमेंट मार्फत ती मिळते. त्याच्यासाठी तर सांगितलं आहे त्यांनी कशा पद्धतीने असणार आहे. त्यानंतर जे ESM EW मध्ये येतात ज्यांना पण सर्टिफिकेशन लागणार आहे, डोनेशियल सर्टिफिकेशन, एज्युकेशनल बॅकअप CBC साठी, त्यानंतर एज्युकेशनली साठी लागणारे डोमेशियल सर्टिफिकेशन. इथं सगळ्यांसाठी त्यांनी याला वेगळे दिलेले नोटिफिकेशन. डोमेशियल नॅशनॅलिटी स्पोर्ट्ससाठी सर्टिफिकेशन लागणार आहे आपल्याला, डोमेशियल सर्टिफिकेशन लागणार आहे. अशा पद्धतीने प्रत्येकासाठी त्यांनी कॅटेगरी वाईज लावून दिले. दिव्यांग पर्सनसाठी वेगळे सर्टिफिकेशन दिलेलं आहे. प्रत्येकाला त्यांना इथं लिहून दिलेलं आहे. तर अनाथ जे असते अनाथ लोकांसाठी प्रमाणपत्र लागणार आहे. हे सगळं काही त्यांनी मेन्शन केलेलं आहे, तुम्ही इथं वाचू शकता स्टेप बाय स्टेप. आता इथं मेथॉलॉजी सिलेक्शन प्रोसेस बद्दल बोलूया आपण. तर इथं सिलेक्शन प्रोसेस जी असणार आहे आपली रायटिंग टेस्टवर असणार आहे, म्हणजे तुमची ऑनलाईन एक टेस्ट होणार आहे इथं, ऑनलाईन टेस्ट, त्याच्यावरच तुमची सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. इथं आपल्याला एक ऑनलाईन फॉर्म फिलअप करायचं सगळ्यात आधी आपल्याला. त्यानंतर तुम्हाला एक्झामिनेशनसाठी कॉल लेटर देतील ते, त्यानंतर तुम्हाला सेंटर वगैरे चॉईस करून आपल्याला तिथे एक्झाम द्यायची आहे. त्यानंतर आपलं सिलेक्शन प्रोसेस होणार आहे. इथं ऑनलाईन टेस्ट मध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे आपली, स्ट्रक्चर इथे दिलेलं आहे त्यांनी, इथं वाचून घेऊया आपण.
सब्जेक्ट आणि सब टेस्ट एकदा सांगितलेले आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ क्वेश्चन्स, मार्क्स आणि टाइम टेबल इथं दिलेलं आहे. तर फर्स्टमध्ये जो टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज इथं 50 क्वेश्चन असणार आहे आपल्याला 110 मार्कांसाठी. नंबर 2 मध्ये जे असणार आहे टेस्ट ऑफ जनरल ऍप्टिट्यूड, यामध्ये 3 पार्ट असणार आहे एबीसी म्हणून. रिझनिंगला 40 क्वेश्चन असणार आहे 20 मार्कांसाठी. त्यानंतर क्वांटिटी ऑप्टिट्यूडचे 20 क्वेश्चन असणार आहे 10 मार्कांसाठी. मराठी लँग्वेजचे 20 क्वेश्चन असणार आहे 10 मार्कांसाठी. अशा टोटल ऑफ क्वेश्चन जर पाहिले गेले आपण 130 क्वेश्चन असणार आहे 150 मार्कांसाठी. हा पेपर असणार आहे 120 मिनिटा टाइम असणार आहे. 2 घंटा तुम्हाला अवधी इथं देण्यात येणार आहे. 2 तासामध्ये तुम्हाला इथं करायचंय. त्यानंतर तुम्हाला इथं पेनल्टी पण असणार आहे. इथं बघू शकता तुम्ही 1/4 पेनल्टी असणार आहे इथं. ओके, तर 0.25% आपल्या पेनल्टी असणार आहे. म्हणजे तुमच्या कधी 4 प्रश्न चुकले, तुमचा जो मिळालेला 1 मार्क आहे तुम्हाला बरोबर गुणापैकी तो 1 मार्क तुमचा कडून जाणार अशा पद्धतीने सांगितलं आहे त्यांनी. 1/4 पोझिशन स्कोर त्यानुसारच तुमचा इथं लागणार आहे. त्यांनी इथं सब्जेक्ट वगैरे बद्दल पण सांगितलं आहे, तुम्ही वाचू शकता. आपल्याला इंट्रोडक्शन वगैरे, परफॉर्मन्स, ऑनलाईन टेस्ट वगैरे सगळं इथं होणार आहे. तर इथं मिनिमम आपल्याला दिलेलं आहे त्यांनी 150 पैकी. जर आपल्याला मिनिमम आपल्याला 100चं कन्व्हर्जेशन केलं आहे त्यांनी, तर कशा पद्धतीने 100 मार्क्स वगैरे आपल्याला पडलेले पाहिजे वगैरे कसे मिनिमम आपल्याला कॅटेगरीमध्ये येत असाल विदाउट कॅटेगरी 100 पैकी आपल्याला 30 मार्क पाहिजे आणि 150 पैकी 45 मार्क पाहिजे क्वालिफाय होण्यासाठी. ओके, तरच कट ऑफ लागेल. आणि जो अदर कॅटेगरीमध्ये येतात त्यांना 100 पैकी 20 मार्क म्हणजे 150 पैकी 30 मार्क पाहिजे, तरच ते सिलेक्ट कॅटेगरीमध्ये तुमच्या मेरिट लिस्टमध्ये नाव येणार. अशा पद्धतीने सांगितलं इथं पॅरामीटर्स वगैरे. ओके, इथं सगळं काही सांगितलं गेलेलं आहे. सिटीजचं सेंटर ऑफ ऑनलाईन सिटीज, ऑनलाईन टेस्ट साठी तुम्हाला सिटीज वगैरे इथं दिलेली आहे. त्या जिल्ह्याची नावं दिलेली आहे इथं. अहमदनगर झालं, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर अशा पद्धतीने तुम्हाला शहरांची नावं इथे दिलेली आहे. अशा तुम्हाला आपल्याला जवळचं सेंटर एक चॉईस करायचे, तर जिल्हा जवळ असेल तिथं आपल्याला द्यायचे. त्याच्यामध्ये आपल्याला 3 ऑप्शन निवडायचे इथे लिहिले गेलेले आहे. आपल्याला सगळ्यात आधी इथं 3 ऑप्शन निवडून घ्यायचे. 3 ऑप्शन आपल्याला निवडायचे सेंटरसाठी प्रेफरन्ससाठी. 3 ऑप्शन थ्रू आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके, तर 3 ऑप्शन निवडून घ्यायचे आपल्याला इथं. कोणते पण जवळचे 3 ऑप्शन निवडून घ्यायचे आणि आपल्याला जवळच्या सेंटरला जाऊन आपली एक्झामिनेशन देऊन द्यायची. ओके, अशा पद्धतीचं माहिती वगैरे पण दिलेली आहे. तर 100% आपल्याला 90% चान्सेस जे असतात की आपल्याला जे आपण पहिलं सेंटर चॉईस करतो ते एक्झामिनेशनचं त्यात आपल्याला भेटत असतं. ओके, तर आपल्याला जवळचं सेंटर चॉईस करून घ्यायचं इथं दिलं गेलेलं आहे. ओके, त्यानंतर आता पुढे बघूया. आता आपण इथं ऍप्लिकेशन फीस बद्दल सांगितलं आहे इथं. द कॅन्डिडेट फॉर सॉल्ड ऍप्लिकेशन फॉर जीएसटी पण असणार तुम्हाला ऍप्लिकेशन फीस मध्ये. असिस्टंट मॅनेजर इंजिनिअरिंगसाठी आपल्याला इथं ट्रान्सलेशनसाठी ओपन कॅटेगरीसाठी इथं आपल्याला 700 रुपये असणार प्लस जीएसटी असणार आहे. जे रिझर्व कॅटेगरी येतात एसटी झाले. त्यानंतर एससीबीसी ईडब्ल्यू साठी आणि अनाथ लोकांसाठी 350 रुपये असणार आहे प्लस आपलं जीएसटी असणार आहे. दिव्यांग पर्सनसाठी इथं कोणती फी आकारल्या जाणार नाही आणि 0 फीज असणार आहे. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं इथं चेक करून घ्यायचा फॉर्म वगैरे आपला, मगच आपल्याला इथं ऍप्लिकेशन फीज पेड करायची. आपल्याला ऍप्लिकेशन फीज पेड करण्यासाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, रुपे, व्हिसा, मास्टर कार्ड थ्रू आपण अप्लाय करू शकतो. पेमेंट भरू शकतो. याच्यासह ऍक्सेप्टेबल असणार आहे. ओके, त्या व्यतिरिक्त कोणतंही दुसरं ऑप्शन नाही आहे आपल्याला, याच्यापैकीच आपल्याला भरून टाकायची. ओके, संपूर्ण माहिती त्यांनी इथं पण दिलेली आहे मित्रांनो. ऑनलाईन ऍप्लिकेशन लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देणार आहे, तिथून जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. पीडीएफ लिंक पण मी तुम्हाला टाकून देईन, पण पीडीएफ लिंक तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता तुम्ही. ओके, अशा पद्धतीने सांगितलं गेलेलं आहे. रायटिंग टेस्ट आपली होणार आहे. त्यामध्ये आपल्याला तुम्हाला कॉल लेटर वगैरे लागणार आहे. ईमेल ऍड्रेस आपल्याला चालू ईमेल ऍड्रेस टाकायचा जे आपल्याला चेंज करण्यात येईल. तर ईमेल ऍड्रेस आपल्याला जो तुम्ही डेली बघत असाल तो ईमेल ऍड्रेस द्यायचा आहे. मोबाईल नंबर पण तोच द्यायचा आहे. ओके, एक्झामिनेशनसाठी आपल्याला इथे डॉक्युमेंट लागणार आहे. तर व्हॅलिड कॉल लेटर लागणार आहे ऑनलाईन एक्झामिनेशन. त्यानंतर कलर फोटो लागणार आहे आपला एक पासपोर्ट साईज. त्यानंतर आपल्याला एक ओरिजिनल आयडी प्रूफ लागणार आहे आपला, त्याची ओरिजिनल कलर झेरॉक्स लागणार आयडी प्रूफची. ओके, ते आपल्याला घेऊन जायचे. ओरिजिनल आयडी प्रूफ आपल्यासाठी कलर झेरॉक्स कॉपी लागणार आहे इथं लिहिलं गेलेलं आहे. आणि कलर फोटो पण आपल्याला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला पॅन कार्ड, पासपोर्ट, परवाना, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, पॅन कार्ड व असे ऑप्शन दिलेले आहे. याच्यापैकी आपल्याला एक आयडी, दोघी ती आयडी सोबत घेऊन जायचे. त्याचे एक झेरॉक्स मारूनच घ्यायचं आहे. कसं आहे, नाव थोडंफार इकडे तिकडे असलं तर ते पेपरला बसू देणार नाही, म्हणून तर मी सांगतोय. रेशन कार्ड आणि लर्निंग लायसन्स चालणार नाही. ओके, आयडेंटिटी त्याच्यानंतर आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला ते लागणारच आहे. ते पॅरामीटर्स मध्ये तुम्हाला ते घेऊन जावं लागणार आहे. ज्यांचं लग्न वगैरे झालेलं असेल आणि तुमचं आधार कार्डवर नाव वेगळं असेल आणि
फॉर्म भरलेलं नाव वेगळं असेल तर तिथे तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट वगैरे आपल्याला लागणार आहे मुलींसाठी महिलांसाठी. ओके. ऑनलाईन एक्झामिनेशन आपल्याला घेऊन जायची, झेरॉक्स कॉपी घेऊन जायची अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. एक्झामिनेशन सेंटरला आपल्याला 3 घंटे 2 ते 3 घंटे पहिले आपल्याला रिपोर्टिंग करून टाकायची आधी, नाही तर तुम्हाला टाइम वगैरे झाला तर त्यानंतर तुम्हाला एंट्री मिळणार नाही. इम्पॉर्टंट डेट जे असणार आहे एक्झामिनेशन तुमची असणार आहे ऑनलाईन टेस्ट ऑगस्ट सप्टेंबर 2024 मध्ये असणार आहे. तर ऑनलाईन टेस्ट आपली ऑनलाईन टेस्ट होण्यासाठी आपल्याला असिस्टंट इंजिनियरसाठी ट्रान्सलेशनसाठी असणार आहे. ओके. तर जनरल कंडक्शन्स वगैरे इथे दिलेले आहे. तर डोमिशियल महाराष्ट्रवाले इथे अप्लाय करू शकता. महाराष्ट्राच्या लोकांसाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी महाराष्ट्र आपल्यासाठी महाराष्ट्रासाठी. ओके. तिथे आयडी प्रूफ वगैरे लागणार काय ते काही इथं मी सांगितलं तुम्हाला वाचायचं तुम्ही इथं वाचू पण शकता. ओके. तर इथे दिले गेलेले आता द कॅन्डिडेट फॉर फॉलोइंग सर्टिफिकेशन फ्रॉम नॉलेज ऑफ मराठी. तर मराठी सर्टिफिकेशन फॉर नॉलेजसाठी तुम्हाला लागणार आहे. तर सर्टिफिकेशन काय असणार आपल्याला सेकंडरी स्कूलमध्ये आपण कधी सेकंडरी एक्झामिनेशन दिलेली असेल 10वी मध्ये SSC मध्ये आपण दिलेली असेल तिथं आपल्याला मराठी विषय तर घेतला असतो आपण ऑप्शनल आपला लँग्वेज म्हणून आपला मदर टंगचा. ओके. तर मराठी लँग्वेज तुम्ही तिथे कंपल्सरी केलेला असाल ते सर्टिफिकेट तुम्हाला दाखवायचं बोर्ड सर्टिफिकेट दाखवून द्यायचं तेच आपल्याला गृहीत धरलं जाईल आणि ज्यांनी केलेलं नसेल त्यांना दुसरा ऑप्शन इथं दिलेले त्यांनी. ओके. मराठी विषयाचा नसला तर त्यासाठी दुसरा ऑप्शन त्यांनी दिलेला आहे. अशा प्रकारे हा PDF आहे. हा PDF ची जी GR आला होता हा मुंबईवरून 22 तारखेला आला होता 22/6/2024 आता त्याची ऑनलाईन ऍप्लिकेशन चालू झाली 9 ऑगस्ट पर्यंत याची लास्ट अप्लाय डेट होणार आहे अप्लाय डेट असणार आहे. ओके. आपल्याला खात्रीपूर्वक याचा PDF वाचूनच अप्लाय करून टाकायचं आपण इलिजिबल असाल तरच. त्यानंतर एकदा गाईडलाईन दिलेली आहे आपल्याला दिव्यांग पर्सन साठी तुम्ही इथं वाचू शकता. याच्यासाठी पूर्ण माहिती दिलेली आहे त्यांनी. ओके. त्यानंतर डिक्लेरेशन बद्दल पण त्यांनी इथं माहिती वगैरे दिलेली आहे. डिक्लेरेशन तुम्हाला मी दाखवून देतो असलं तर खाली त्यांनी दिलेलं. तर डिक्लेरेशन त्यांचा PDF दिलेला आहे. इथं आपलं नाव टाकायचं इथं पोस्ट टाकायचं आपल्या वडिलांचं नाव वगैरे टाकून आपलं क्वालिफिकेशन टाकायचं इथं. त्यानंतर आपल्याला इथं आपल्याला सिग्नेचर करून घ्यायची वाचून घ्यायचं हे सिग्नेचर ऍड्रेस पोस्टल ऍड्रेस फोन नंबर आणि फोटो टाकायचा आहे. बाकीचं ते फिलअप करतील. ओके. त्यानंतर सर्टिफिकेशनसाठी आपलं फिजिकल इन्फॉर्मेशन सर्टिफिकेशन भरावं लागणार. इथं नाव आपल्या वडिलांचं नाव पोस्टिंगचं नाव विलेजचं नाव सिटी डिस्ट्रिक्ट टाकून द्यायचं सिग्नेचर करायची. त्यानंतर आपल्या प्लेस ऑफ डेट टाकून द्यायचं प्लेस आणि डेट टाकून द्यायची आणि याचं कॉपी मारून आपल्याला सबमिट करून टाकायचं. याच्याबद्दल आपल्याला अत्याधिक सिग्नेचर आलं पाहिजे कुठून आलं पाहिजे मेडिकल सिव्हिल ऑफिसर कडून आलेलं पाहिजे आपल्याला सिव्हिल सर्जन कडून की आपल्याला डिक्लेरेशन फॉर्मची सिक्का वगैरे आपल्याला त्यांना पाहिजे इथं लागणार आहे. अशा पद्धतीने ते असणार आहे. ओके. तर तुम्हाला आता संपूर्ण माहिती मी दिलेली आहे. तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त पण काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि जो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला लाईक करून ठेवा या व्हिडिओला कारण मोटिवेशन भेटतं मला पण. आणि आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा या व्हिडिओला ज्यांचा डिप्लोमा होल्डर वगैरे असेल त्यांच्यासाठी. आणि आपण जर चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करून दाखवणार आहे. तर तुम्हाला ऑनलाईन अप्लायसाठी पुढचा व्हिडिओ बनवून दाखवणार आहे कारण की काही अजून एक PDF बनवायचा बाकी आहे एक अपडेट द्यायची बाकी ITI ची वॅकन्सी पण आलेली आहे तिची आता मी नेक्स्ट व्हिडिओ तोच बनवणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. असे व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र. थँक्यू.